पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार आहे। पुढील 2 आठवडे पावसाची नोंद सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे। हवामान विभागानं ही शक्यता वर्तवलेली आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो। राज्यामध्ये तुफान पावसाचं संकट बघायला मिळत आहे। काही ठिकाणी तर खूप वर्षानंतर असा पाऊस होतोय, 30 वर्षानंतर 40 वर्षानंतर असं पावसाचं सावट बघायला मिळत आहे, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आपल्याला बघायला मिळालं। यामध्ये नांदेड जिल्ह्यात ही परिस्थिती पाहायला मिळाली। खूपच भयानक स्वरूपाचा पाऊस झालेला आहे। मात्र आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असून मोठा आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे। पावसाचा धुमाकूळ हा परतीचा सर्वाधिक मोठा पाऊस गेल्या वर्षीपेक्षा 1 ते 2 पट अधिक मोठे पाऊस बघायला मिळतील असं वातावरण राज्यात सक्रिय होत चाललेलं आहे। मात्र अजून सर्व भागात सुरुवात झाली नाही। मात्र आता खरा जोर रात्री उशिराच्या नंतर पासून वाढायला सुरुवात होणार आहे। काही नंतर येत्या 2 तासातच पावसाचा जोर हळूहळू वाढेल, कारण की सध्या जरी काही भागात जास्त आभाळ विजांचा कडकडाट दिसत नसला तरी हे वातावरण अचानक निर्माण होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील सतर्क राहणे गरजेचे आहे। मात्र आता नेमका पाऊस कोणत्या जिल्ह्यात जोरदार आहे, येत्या 2 तासात कोणत्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, सर्व काही अंदाज आपण बघणार आहोत। आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून रोज हवामान अंदाज बघायला मिळेल। व तुम्ही एक छोटंसं काम करायचं आहे, ते म्हणजे तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती राहील तो अंदाज देखील आपण लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करूया। तर चला पाहूयात आजचा हवामान अंदाज। तर यामध्ये इकडे बघू शकता, आता सध्या जर विचार केला तर आता सेलू, पाथरी, परभणीच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळणारच आहे। जिंतूरच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस येत्या 2 तासात पाहायला मिळणार असून शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, कारण की हे वातावरण खूपच अधिक बघायला मिळत आहे। विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी नदी नाल्यांना पाणी येईल असं वातावरण हे अचानकपणे सक्रिय होत आहे। यामध्ये परभणी जिल्हा हाय अलर्टवर असून परभणी जिल्ह्यात सर्वाधिक धोका राहणार आहे। सध्या जरी काही भागातील पाऊस ओसरला असला तरी पुन्हा एकदा रात्री उशिराला जोर वाढणारच आहे। सेलू, परतूरचा भाग, जिंतूरचा भाग येत्या 2 तासात पावसाची शक्यता आहे। सध्या इकडे जो सतोनाचा भाग आहे, सेलूचा भाग आहे, पाऊस सुरू असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे तुरळक भागात। पण आता हा पाऊस अजून वाढणार असून बऱ्याच भागात आता उशिरापर्यंत खूप मोठा पाऊस होणार आहे। या ठिकाणी सेलू भाग हा बऱ्यापैकी पाऊस घेईल, नदी नाल्यांना काही ठिकाणी पाणी येईल, अशा प्रकारचा अंदाज पुढच्या 2 तासाचा आहे। तसेच इकडे अंबड, परतूर, पैठण, गेवराई उत्तर साईड, माजलगाव उत्तर साईड मध्यम ते जोरदार पाऊस, पाथरीच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। व्याप्ती तीव्रता अधिक राहण्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार असून जालना, लोणार, हिंगोलीच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे। चिखली, वाशिमच्या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। या ठिकाणी पुसद साईड, वाशिम, लोणारच्या भागामध्ये, चिखली, हिंगोलीच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज 100% पाहायला मिळणार असून विजांच्या लखलखाटासह पावसाची शक्यता आहे। तसेच इकडे सिल्लोडला येत्या 2 तासामध्ये हा पाऊस दाखल होणार आहे। आता सतर्क राहा, कारण हे पावसाळी वातावरण खूप तीव्र अचानकपणे होत चाललेलं आहे। विजांच्या लखलखाटासह याची तीव्रता व मोठ्या प्रमाणात विजांची तीव्रता ही वाढत चाललेली आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्याकडे सध्या सुरू असलेला पाऊस सरकत आहे त्या जिल्ह्यांची आपण आता माहिती बघूयात। आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता महत्त्वाचा अंदाज आहे, काही ठिकाणी तीव्र मुसळधार पाऊस आता दाखल होत आहे, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। विजांच्या लखलखाटासह पुन्हा एकदा आपल्याला हे वातावरण बघायला मिळत आहे। तर चला जिल्ह्यांची नावे आपण बघूयात। तर शेतकरी मित्रांनो, पहिला जिल्हा परभणी पण आहे। परभणी जिल्ह्यात मोठा धोक्याचा अलर्ट म्हटलं तरी हरकत नाहीये, कारण खूप भयानक स्वरूपाचे हे वातावरण अचानकपणे सक्रिय होत आहे। त्यामध्ये परभणी जिल्ह्याचा समावेश असून विजांच्या कडकडाटासह मोठे पाऊस आपल्याला बघायला मिळत आहेत। नांदेड जिल्ह्याला मोठा अलर्ट बघायला मिळणार आहे। नांदेड जिल्ह्यातील बऱ्याच भागामध्ये तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते। यामध्ये आता तुम्हाला जिल्हे सांगतो, इकडे परभणी, पूर्णा, पाथरी, सेलू, माजलगाव, काही तालुके आहेत, परळी, गंगाखेड पर्यंत पावसाचं वातावरण सक्रिय होणार असून येणारा हा पाऊस विजांच्या लखलखाटासह आहे। काही ठिकाणी मुसळधार देखील होण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळतोय। तसंच इकडं लोणार, जालन्याला देखील पावसाची शक्यता असून विजांसह मुसळधार पाऊस आहे। अहमदपूरला पावसाचा जोर वाढणार आहे। सध्या केज तालुक्याच्या उत्तर साईडला व एकदम पश्चिम साईडला थोडासा मध्यम पाऊस झालेला आहे। काही भागात जोरदार पावसाने अचानक हजेरी लावलेली आहे। अजून पावसाची व्याप्ती ही वाढणारच आहे। काही ठिकाणी पुढच्या 2 तासात पाऊस नाही झाला तरी रात्री उशिरापर्यंत पावसाचं वातावरण वाढेल, कारण राज्यामध्ये आता पावसाचा जोर हा वाढतच चाललेला आहे। तर चला आता काही ठिकाणी सध्या मुसळधार पाऊस पडत आहे, यामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कमेंट केलेले आहेत। आता कोणत्या
जिल्ह्यात मुसळधार पाऊस येत्या 2 तासामध्ये हजेरी लावणार आहे. कुठे पावसाचा अधिक थैमान बघायला मिळणार आहे अशा जिल्ह्यांची नावे आता आपण बघूयात. तर यामध्ये आता सर्वाधिक पाऊस पडणारे जिल्हे आपण तर पाहतच आहोत. काही असे तालुके आहेत की त्या ठिकाणी विजांचा कडकडाट देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळणार आहे. तुफान स्वरूपाचं वातावरण हे पाहायला मिळत असून आता यामध्ये जर विचार केला तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचं वातावरण होत आहे. तर हिंगोली जिल्ह्यात एक मोठा अलर्ट पाहायला मिळणार असून हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. यामध्ये हिंगोली असेल, आसपासचा बुलढाण्याचा भाग असेल, या भागात देखील मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाणी जोरदार पावसाचं वातावरण बघायला मिळेल. यामध्ये इकडे वाशिम, हिंगोलीचा काही साईडचा भाग आहे, जिंतूर पूर्व साईड येत्या 2 तासात मुसळधार पाऊस वाढणार आहे. तीव्र मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण या ठिकाणी सरकत चाललेलं आहे. यामध्ये उमरखेड, लोणार, देऊळगाव राजा, मेहकर, रिसोड, चिखली, माहुरा, परतूर, बुलढाणा, मुठाला, खामगाव, अकोला, मुर्जिजापूर, दर्यापूर, अमरावती, अकोट, तेल्हारा, जळगाव, जामोद मध्यम ते मुसळधार, काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाचं आगमन होणार असून सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. विजांचा लखलखाट बघायला मिळणार आहे. खूपच तीव्र वातावरण अचानकपणे राज्यात सक्रिय होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. काही ठिकाणी सोयाबीन काढण्यास येत आहे व त्यामध्येच हे पावसाळी वातावरण वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण बघायला मिळत आहे. कारण मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा अंदाज हा आपल्याला बघायला मिळत असून शेतकऱ्यांना आता सध्या स्थितीला लवकरात लवकर जसा वेळ भेटेल तशी छोटी मोठी सर्व कामे उरकून घेण्याचं काम आता गरजेचंच राहील. कारण की तुफान पावसाचं वातावरण राज्यामध्ये आता सरकत जाणार आहे. तसेच आता येत्या 2 तासात काही जिल्ह्याकडे पाऊस सरकत आहे. यामध्ये पुसद, डिग्रसच्या भागात अलर्ट असून सतर्क राहा. खूप तुफान पाऊस सक्रिय होत आहे. सध्या डिग्रसला पाऊस सुरू आहे, पुसदला पाऊस सुरू झालेला आहे. बघू शकता सेलू, परतूर तालुका पावसाचा जोर वाढलेला आहे. सतर्क राहा. आत्ताच आपण सांगितलं होतं पावसाचा अंदाज आहे म्हणून. परभणीमध्ये देखील पावसाचा जोर आता वाढलेला असून याचा थेट प्रभाव अंबडला देखील वाढलेला आहे. तसंच आता हे वातावरण लवकरच इकडे केज, परळी, माजलगाव, गेवराई, गंगाखेडचे भाग असतील, बीड जिल्हा असेल या ठिकाणी देखील सक्रिय होणार असून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर चला आता यामध्ये पावसाची तीव्रता आणखीन कोणत्या भागामध्ये राहील, कोणत्या जिल्ह्यात आता मुसळधार पावसाचं वातावरण मोठ्या प्रमाणात आता आगमन करत आहे अशा जिल्ह्यांची नावे बघूयात. काही जिल्ह्यामध्ये तीव्रता आणखीन वाढत जाण्याचा अंदाज स्पष्टपणे दिसत आहे. विजांचा लखलखाट व मुसळधार पावसाचं वातावरण हे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर चला आता यामध्ये नेमके कोणते जिल्हे आहेत ते आपण बघूयात. तर इकडे बघा, यामध्ये आता विचार जर केला तर मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं वातावरण नांदेड जिल्ह्यात एक अलर्ट बघायला मिळणार आहे. खूप वर्षानंतर मोठं पावसाळी सावट बघायला मिळणार असून 6 तासातच खूप जोरदार पाऊस अचानक वाढणार असून काही ठिकाणी इकडे बघा यामध्ये बसमत तालुक्यातील काही भागात नदी नाल्यांना पाणी येईल असा पाऊस बघायला मिळणार आहे. यामध्ये दुसरा जिल्हा परभणी जिल्हा आहे. त्यानंतर पूर्णा तालुका, जिंतूर, हिंगोली जिल्हा, उमरखेड, हिमायतनगर तालुका मध्यम ते जोरदार हा पट्टा पूर्णपणे पावसाने व्यापून जाणार आहे. कारण याच्या सर्व आजूबाजूच्या एरियामध्ये, क्षेत्रामध्ये पावसाचा जोर हा वाढतच चाललेला आहे. पावसाची व्याप्ती देखील आता आपल्याला बघायला अधिक प्रमाणामध्ये मिळत आहे. त्यामुळे सतर्क राहा. विजांचा कडकडाट, लखलखाट अधिक असून विजांसह तुफान स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे आता महाराष्ट्रामध्ये दाखल होत आहे. छत्रपती संभाजीनगरकडे पावसाचे एक मोठं क्षेत्र आता तयार होऊन ते सरकत आहे. यामध्ये इकडे बघा आता 100% जर विचार केला तर पैठण आणि गंगापूर येत्या 2 तासात एक मोठं पावसाळी क्षेत्र त्या ठिकाणी आगमन करणार असून धोधो पावसाचा अंदाज आहे. अंबडचा भाग असेल, यामध्ये जालना, इकडे बघा जालना जिल्हा व छत्रपती संभाजीनगर तुमच्या बॉर्डरच्या जवळ आता पावसाचं वातावरण आलेलं आहे. आता फक्त काही तास शिल्लक राहिलेले असून काही तासामध्ये तुमच्या भागामध्ये पावसाचं आगमन होणार आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, देऊळगाव राजा, कन्नड, तालवेड, विजयपुरा, येवला, कोपरगाव मध्यम ते जोरदार, श्रीरामपूर मध्यम ते जोरदार, तर काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज राहणार आहे. सिल्लोड, माहुरा, कन्नड, चिखली, बुलढाणा, अजिंठा येत्या 2 तासामध्ये विजांच्या लखलखाटासह पावसाचा अंदाज हा पूर्णपणे राहणार असून विजांचा धोका अधिक. धाराशिव जिल्हा या ठिकाणी कळंब तालुका पाऊस वाढणार आहे. अचानकपणे पावसाचा जोर हा तीव्र होईल. विजांच्या कडकडाटासह, लखलखाटासह पावसाचा अंदाज बघायला मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. मोठ्या प्रमाणात वातावरणात बदल होत आहे. तर चला आता सर्वात जास्त पाऊस कोणत्या भागात पडेल तो अंदाज देखील आता आपण पाहूयात.
आता फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ बघा, कारण पूर्ण महाराष्ट्रात कोणता जिल्हा असा राहायचा नाही की त्या ठिकाणी पाऊस होणार नाही. मात्र नेमका आता कोणत्या वेळेस येत आहे, किती वाजून किती मिनिटाला पाऊस कोणत्या जिल्ह्यात दाखल होत आहे आपण सांगतच आहोत. अहिल्यादेवीनगर इकडे बघा, यामध्ये अहिल्यादेवीनगर, जामखेड, बीड, केज, श्रीरामपूर, वैजापूर हा जो एरिया आहे या ठिकाणी सध्या पाऊस कमी बघायला मिळतोय. मात्र या भागाकडे लवकरच विदर्भ, मराठवाड्याच्या राहिलेल्या उर्वरित पूर्व साईडच्या भागाकडून वातावरण या ठिकाणी आगमन करणार असून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. सध्या बघू शकता इकडे वाशिमला अतिवृष्टीसारखा पाऊस सुरू झालेला आहे, पुसदला पाऊस सुरू आहे, यवतमाळ जिल्ह्यात तर भयानक स्थिती आहे. यामध्ये इकडे यवतमाळ, कारंजा खूप तुफान पाऊस, विजांचा कडकडाट, विजांचा धोका तर अधिक वाढलेला आहे. घराबाहेर कुणीही पडू नका, कारण विजांची शक्यता अधिक आहे. वाडकी, पुणे, भद्रावती, सेंधवी, मोहोळ, गडचिरोली, चिमूरचा भाग असेल, हिंगणघाटचे भाग असतील, वर्धा, यवतमाळ, पुलगावचा भाग असेल, मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. काही ठिकाणी तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे 100% पाहायला मिळणार असून विजांच्या लकलकाटासह, विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे. जोरदार स्वरूपाची व्याप्ती व तीव्रता पावसाची आपल्याला पाहायला मिळणार असून धो पाऊस या ठिकाणी दाखल होत आहे. सध्या बघू शकता बिकट परिस्थिती ही विदर्भातील काही भागामध्ये असून खूपच तुफान पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. पूर्ण क्षेत्र आता मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यात, विदर्भातील देखील राहिलेल्या जिल्ह्याकडे सरकणार असून उत्तर महाराष्ट्रात देखील काही जिल्ह्यामध्ये पावसाचं याचं आगमन येत्या 2 तासात होणार आहे. हे येत्या 2 तासात आता ज्या ठिकाणी सध्या पाऊस नाही ना त्या ठिकाणी पाऊस आता जात आहे. तर चला कोणत्या जिल्ह्याकडे हे मोठं पावसाळी वातावरण येत आहे तो देखील अंदाज आपण आता पाहूयात. तर इकडे बघा, यामध्ये जर विचार केला तर आता हे पावसाळी वातावरण तीव्र होत आहे. याचा प्रभाव राज्यामध्ये वाढत जाणार असून मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाणी जोरदार, काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचं वातावरण बघायला मिळत आहे. यामध्ये हे पावसाचं वातावरण आता पूर्णपणे बीड जिल्ह्याकडे सरकणार आहे. बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात जरी पाऊस नाही झाला तरी बऱ्यापैकी भागात पाऊस होणार आहे. मध्यम होईल, कुठे जोरदार होईल, मात्र पाऊस हा नक्की होणार आहे. कारण असं वातावरण आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळत आहे. व्याप्ती व तीव्रताच अशी पावसाची आहे की त्यामुळे आपल्याला मोठा पावसाचा अलर्ट बघायला मिळू शकतो असं आपण स्पष्टपणे म्हटलं तरी काय हरकत नाहीये. तसेच इकडे पूर्व साईडकडून हे वातावरण आता राज्याच्या दिशेने असल्यामुळे पावसाची व्याप्ती व तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज असून परळी साईट असेल, केज, बीड तालुका असेल या भागामध्ये देखील पावसाचा अंदाज पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळू शकतो. नांदेड जिल्ह्याकडे देखील आता हे पावसाळी वातावरण येईल. विदर्भाकडून डायरेक्ट मराठवाडा, मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातून डायरेक्ट कर्नाटककडे हे वातावरण जाणार आहे. तर उत्तर महाराष्ट्राकडून देखील पावसाचं वातावरण आता मोठ्या प्रमाणामध्ये वाढत जाणार आहे. त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्यावा. काही ठिकाणी मध्यम पाऊस राहील, काही ठिकाणी मुसळधार पाऊस राहणार आहे. तर चला आता सर्वात जास्त पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे, सर्वात जास्त पाऊस पडणारे कोणते जिल्हे आहेत ते देखील आता आपण यामध्ये पाहूयात. आता तुम्हाला जिल्ह्यांची नावे या ठिकाणी सांगतो. तर यामध्ये बघू शकता आता जिल्ह्यांची नावे. पहिला जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ जिल्हा. सर्वात जास्त पाऊस होणार आहे, मध्यम ते मुसळधार पाऊस होणार आहे. काही ठिकाणी व्याप्ती व तीव्रता अधिक राहण्याचा अंदाज स्पष्टपणे आहे, हे देखील लक्षात घ्या. विजांच्या लकलकाटासह, कडकडाटासह पावसाची व्याप्ती व तीव्रता आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळू शकते. त्यानंतर इकडे जालना, छत्रपती संभाजीनगर, उत्तर साईडचे भाग असतील या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज आहे. तसेच त्यानंतर पूर्व साईडला पावसाचा अंदाज आहे. नांदेड जिल्हा, वर्धा, वाशिम, हिंगोली, उमरखेड मध्यम ते जोरदार, पाचोरा, खामगाव मध्यम ते जोरदार, जळगाव, शिरपूर, धुळे मध्यम ते जोरदार, तर कुठे मुसळधार, आर्वी, कोडोली, नागपूर, भंडारा, घोटी, गोंदिया या ठिकाणी, वर्धा, आर्वी, अमरावती, ताडोबा, उमरखेड, देसाईगंज, पांढरकवाडा, चंद्रपूरच्या भागापर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारचा बदल वातावरणामध्ये दिसून येत आहे. जर अजून पावसाळी वातावरण वाढलंच तर इकडे बघा आपल्या चॅनलवरती अंदाज दिला जाईल. त्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा. तुमच्या जिल्ह्याचा देखील अंदाज आपण या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत. तर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओत महत्त्वाचा अंदाज येत आहे तो देखील पाहायला विसरू नका. धन्यवाद.